गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. आणि मी आहे आता काल जी प्लास्टर केलेली भिंत आहे त्याच्यापाशी. तर काल मला तुम्हाला दाखवता आलं नाही की भिंत प्लास्टर केलेली कशी दिसते, तर मी आता तुम्हाला दाखवतो की भिंत प्लास्टर केलेली कशी दिसते. त्याचं काम झालं आपलं काल. हे बघा आधी कशी दिसत होती आणि आता बघा कशी दिसते. वरून बघा, वरून फिनिशिंग वगैरे, खिडक्यांचं कान बघा ते किती मस्त दिसते. तर सकाळच्या जेवणामध्ये भाजी, भाकरी आणि आलू मटारची भाजी. ही आपली मेथीची भाजी आपण सगळे बघू शकता. माझी किती सुंदर भाजी आली. ही फक्त सेंद्रिय खतावर ही भाजी आणलेली आहे. माझी किती पर देवाने खावा अशी भाजी. आता सध्या ह्याला बाजार नाही, तर ही 10 रुपयाला किंवा 5 रुपयाला पेंडी जाते. ते पण बळच सगळ्यांना घ्यावं लागतं. घ्या घ्या घ्या, कारण हिला बाजार नाही. बाजारात भरपूर आवक आहे, त्यामुळे ही चांगली व्यवस्थित विकत नाही. माझा धनी आलया वाचा माझा धनी बळवाघाच आलया फुलाची मुड्याची इशाराची ही भाजीला ठेवाय सावलीला घर. तर आता मी चाललोय पेडगावला, कारण आईला विकायची आहे भाजी. मी आता रानामध्ये इथे दिसते ते आमची भाजी आहे. आणि आता आईने भाजी वगैरे उपटली आणि ती भाजी आम्हाला विकायला न्यायची आहे. तर 2 गाड्या घेतल्यात आम्ही. ही जी गाडी आहे, ही कोणती गाडी, स्प्लेंडर गाडी आहे वाटतं. तर या गाडीवरती मी पेडगावला जाणार आहे भाजी घेऊन. तर आईन त्या आता भाजी जी आहे ती कट्ट्यामध्ये भरली. ती कट्टा आता बांधतात. तो कट्टा आपल्याला ह्या गाडीवर बांधायचा आहे आणि कट्टा बांधून आपल्याला जायचं आहे भाजी घेऊन पेडगावला. तर चला आपण आता भाजी घेऊन पेडगावला जाऊ. आपण जे आहेत आता 2 कट्ट माझ्यावर बांधलेले आहेत. एक पोत आहे माझ्या खालचं ते, आणि एक जे आहे ते वरचा कट्टा आहे. आणि आहे तर त्या बघा त्यातून तशी भाजी घेऊन चालल्यात. आता मी त्यांच्या मागं गाडी घेऊन जाणार आहे पेडगावला. अशी एक कट्टा आणि एक पोतं घेऊन. तर चला पेडगावला जाऊ आपण भाजी घेऊन. आणि आम्ही भाजी घेऊन आम्ही अशी जातो बघा. हे मी इथं आहे आणि आईन दादा तिथे आहेत. ते आईन दादा डॉग आहे जो आई. पोचलोय आता पेडगावच्या बाजारामध्ये. आणि पेडगावचा बाजार असा काय दिसतो आपल्यापासून. या बाजूला असा दिसतो बाजार. चालू पेट्रोल पंपावर आता, आणि पेट्रोल पंपावर आता चला पेट्रोल टाकू आपण गाडीत. भाई हे बघा माझ्या समोर काय आहे. एवढा मोठा टावर आहे, तिथं ट्रॅक्टर आहे, तिथं नदीवर काहीतरी काम चालू आहे तिथं. आणि तिथं त्याच्या पुढंच बघा, तिथं ते एवढं मोठं वडाचं झाड आहे. तर त्या वडापाशी गेल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवतो की त्याच्या खालून रस्ता आहे एकदम मस्त. मी एकदम त्या
क्रेनच्या खाली उभा आहे आणि इथं हे आहे ते पुलाचं काम चालू आहे. हे बघा, हे पुलाचं काम चालू आहे आणि इथं बघा हा ट्रॅक्टर कसला आहे, पुढची 2 चाकं नाही ते त्याला. इथं पण बघा हे पुलाचं काम चालू आहे आणि चला आपण आता त्या वडापाशी जाऊ, तिथून खाली जाताना दाखवतो. आणि मी चाललोय आता घरी. हे बघा, हे आहे वडाचं झाड. हे एवढं मोठं वडाचं झाड आहे. हा रस्ता आहे. काय सीन आहे बाई. मध्ये पेट्रोल टाकून झालं आणि तेवढ्यात आईचा फोन आला. आई मला म्हणली ये इकडे तुला खाऊ घेऊन देते म्हणली. आणि तिकडे गेलो तर आईने बघा इथं मला हा खाऊ घेऊन दिलाय. तर घरी गेल्याच्या नंतर बघू आपण की आईने याच्यामध्ये काय खाऊ दिलाय. चला आता आपण जाऊ घरी. हे जे दिसतंय हे पेडगाव आहे. तिकडे बघा हा सगळा तो आहे. आपल्याला जो खाऊ दिला होता त्याच्यामध्ये आहे हा पेढा. तर चला आपण पेढा खाऊ. आमच्या इथं असा पेढा भेटतो. तर गाईज आई गेली आहे बाजारला, म्हणून गड्याने जी काम करतात मागं प्लास्टरचं, ते म्हणले की तू चहा बनवणार. तर मी चहा बनवतोय आणि चहामध्ये काय झालं माहिती आहे का, हल्लं पडलंय जास्त. तर बघू आता आपण काय होतंय ते. आणि आई आल्याच्या नंतर बघू की तिची सगळी भाजी विकली का नाही. तर बघू आईची भाजी पण विकते का. अगोदर हा आपण बनवलाय चहा. ह्याच्यामध्ये जवळपास मी एवढं मोठं आलं टाकलंय. तर बघू आता गड्यांची रिॲक्शन, कसा चहा झालाय ते आपण त्यांची रिॲक्शन कैद करू. कसा झालाय हे योगपण एक एक काय येवन झाला A1 ना. हा बाजारावरनं आली आपली आणि आईला विचारणारे मी भाजी कशी गेली. तर आई सांग मला भाजी कशी गेली ती. भाजी काय बाजारात लय आवक होती मेथीच्या भाजीची. त्याच्यामुळे काय लय नीट विकलीच नाही. अरे भाजी 10ला 1, 15च्या 2, 10ला 1, 15च्या 2 विकल्या. कारण सगळ्यांच्याकडे भरपूर होत्या, सगळ्यांनाच विकायच्या होत्या. कारण ढिगाराच्या ढिगार होत नाही, बुळच विकली. आवक जास्त असल्यामुळे ती बुळच विकली. नाहीतर 10ला 1 पेंडी विकली असती. 1 नंबर भाजी होती माझी, माहिती का. पण आता उद्याच्याला मी गावरान गायला टाकणार आहे, पण बाजारात नाही. गावरान गायी कमीत कमी आशीर्वाद तरी देईन. तर बाजारात फिरून मला फुकट वाटल्यासारखी वाटावं लागली. इतकं वाईट वाटत नाही मला, माहिती का. आज तुम्ही पण खायला या, पण लय भारी लागते. कांदा कोथिंबीर टाकायची, त्यात लिंबू पिळायचं, अशी मस्त भेळ लागते बाजारात त्या घेऊची. आपल्या जेवणात ते भेळ, बटाट्याची भाजी आणि भाकरी. आई कोण म्हणले तुला, काय म्हणलं बाजारामध्ये. एक माणूस आहे ना, ते माझ्या शेजारी बसला होता. ते मोसंबी संत्रा विकत होता 50 रुपये किलो. आणि ते 50 रुपये संत्रा विकत होता. आणि मला म्हणला केवढा आहे भाजी. मी म्हणलं 10ला 1, 15ला 2. ते मला 30 रुपये दिले मला त्याने. आणि मला म्हणला द्या भाजी. मग मी 4 पेंड्या दिल्या. मग ते म्हणला 5 द्या. मी म्हणलं 4च येत्या. ते म्हणला 5 द्या. मी म्हणलं नाही 4 येत्या. त्याने मग विकली भाजी आणि माझ्या अंगावर फेकून दिली. मग मी त्याला म्हणलं तुम्ही माझी भाजी माझ्या अंगावर फेकून का दिली. ते म्हणला मग तुला म्हणतोय 30 रुपयाच्या 5 पेंड्या दे, 30 रुपयाच्या 5 पेंड्या दे, तर तू काही दे ना. मी म्हणलं 30 रुपयाच्या 5 पेंड्या कशा येतात. म्हणलं 5 रुपयात काय येतंय आता. म्हणलं अहो मामा 30 रुपयाच्या 4 पेंड्या म्हणजे त्या तरी काय थोड्या झाल्या का. मग म्हणलं काय का असं नाही एवढाचं बट पडू. पण मी म्हणलं तुम्ही माझ्या पेंड्या फेकून का दिल्या. तुझा संत्रा 40-50 रुपये किलो आहे म्हणून त्याला लई मार्केट, म्हणून त्याला लई किंमत आहे ना. आणि आमची भाजी 5 रुपयाला 1, 10 रुपयाच्या 2 म्हणल्यावर त्याला काय किंमतच नाही आहे ना. त्या पण फेकून द्यायचे माझ्या अंगो आहे ना. शेतकरी ना जणू म्हणलं तू पण शेतकऱ्यांना ते टिकवायला किती त्रास असतो. मग तुला कळत नाही का. म्हणलं शेतकरी म्हणलं तुला शेतकऱ्याची किंमत कळली पाहिजेत ना. म्हणलं माझ्या भाजीच्या पेंड्या फेकून का दिल्या. म्हणून म्हणते राग आला. होय जाऊ दे आता, हे प्रकरण हेच मिटवा.